परमेश्वर आपल्या जीवनाशी इतका निगडीत आहे, इतका निगडीत आहे की मागल्या खेपेला मी सांगितल्याप्रमाणे त्याच्याशिवाय पानसुद्धा हलत नाही. मग आपला हात कसा हलेल? त्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. मग हात कसा हलेल, पाय कसा हलेल, आपण बोलणार कसे? पण ही गोष्ट लक्षात येणं कठीण आहे. कारण की नाही, ही गोष्ट लक्षात येणं कठीण आहे. आणि हे सर्व जे काही बिघडलेलं गाडं जे आहे ना, ते गाडं बिघडलं एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे भ्रम. मी मागल्या खेपेला सांगितलं होता, भ्रम नावाची जो काही प्रकार आहे, त्या भ्रम जो झालेला आहे सर्वांना, विशेषतः माणसांना. प्राणी मात्र जे आहेत त्यांना भ्रम पण नसतो आणि काहीच नसतं. प्राणी मात्र जे आहेत ना, त्यांना भ्रमबिम काही नसतं. ते असतात आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागतात. ते काही सर्व करतात ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे. कळलं की नाही? ह्याच्या पलीकडे ते जात नाही. म्हणजे घर बांधायचं झालं तर ते विचार करत नाहीत. आम्हाला घर बांधताना विचार करावा लागतो. पण ते घर जेव्हा बांधतात ना, तेव्हा त्यांच्या ठिकाणी जी उपजत बुद्धी आहे ती त्यांना उपयोगी पडते. आणि म्हणून चिमणी जे घरटं तयार करतं ते आणि बाकीच्या चिमण्या, त्याच्यामध्ये तुम्हाला साम्य दिसेल. तसं प्रत्येक पक्षी जे आपलं घरटं तयार करेल ना, त्याच्यात तुम्हाला वेगवेगळेपणा दिसेल. पण ते जे करतात ते त्याला नॉलेज बाय इन्स्टिंक्ट म्हणतात. काय म्हणतात? नॉलेज बाय इन्स्टिंक्ट. की आपणसुद्धा माणसं अनेक गोष्टी करतात, ते नॉलेज बाय इन्स्टिंक्ट, त्याला इन्स्टिंक्टिव्ह नॉलेज म्हणतात. कारण की म्हणजे उपजत ज्ञान. कळलं की नाही? पण उपजत ज्ञान म्हटल्यानंतर काही लोकांचं आणखीन गैरसमज होतो की उपजत ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज उपजत ज्ञानी होते. तो शब्द तिकडे लागू नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराज उपजत ज्ञानी होते वगैरे हे वेगळं. आणि प्राणी मात्र जे आहेत उपजत ज्ञान त्यांच्या ठिकाणी, ते वेगळं. आता ज्ञानेश्वर महाराजांकडे काय ज्ञान होतं ते पण मी सांगेन पुढे. तर हे जे नॉलेज बाय इन्स्टिंक्ट म्हणतात, कळलं की नाही, हे सर्व प्राणीमात्रामध्ये आहे. मनुष्य धरून सर्व प्राणीमात्रामध्ये हे नॉलेज बाय इन्स्टिंक्ट आहे. कळलं की नाही? आणि हे जे इन्स्टिंक्ट नॉलेज जे आहे ते सर्व प्राण्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचं प्रगट होतं. त्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून हे ज्ञान वेगळं होतं. म्हणून गाईचं ज्ञान, इन्स्टिंक्ट ज्ञान गाईचं, बैलाचं, रेड्याचं, बाकीचे सगळे पशु, मग वाघ म्हणा, सिंह म्हणा, पक्षी म्हणा, जलचर म्हणा, हे सगळे जे आहेत त्यांचं सगळ्यांचं जे नॉलेज आहे ते इन्स्टिंक्ट नॉलेज आहे. पण ते प्रगट होण्याचे सगळ्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. कळलं की नाही? जसं व्हिडिओतून ती सत्ता ज्यावेळेला प्रगट होते विजेची, ती वेगळ्या प्रकारे होते. तिकडे आपल्याला दृश्य दिसतं आणि ऐकू येतं. पण रेडिओच्या बाबतीत तसं होत नाही. रेडिओच्या बाबतीत आपल्याला फक्त ऐकू येतं, दिसत नाही. म्हणजे रेडिओच्या माध्यमातून तीच वीज प्रगट होते, पण ती वेगळ्या प्रकाराने. आणि तीच वीज ज्यावेळेला व्हिडिओतून प्रगट होते वेगळ्या तऱ्हेने, मिक्सरमधून प्रगट होते वेगळ्या तऱ्हेने, नंतर फ्रीजमधून ती जेव्हा प्रगट होते वेगळ्या तऱ्हेने, हीटरमधून प्रगट होते वीज त्यावेळेला ती वेगळ्या म्हणजे अशा तऱ्हेने वीज एकच, पण इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे आहेत आणि त्याच्यातून ते प्रगट होतं. तसं निन्या तऱ्हेची जी इन्स्ट्रुमेंट आहेत, विजेसारखं ते आहे. तसं ही जी शक्ती आहे त्याला आपण हे परमेश्वर वगैरे हे जे नावं आहेत ना, तीसुद्धा मिसलिडिंग आहे. अगदी साधी दिव्य शक्ती असं आपण म्हणूया. कारण की नाही, दिव्य शक्ती म्हणजे परमेश्वर. तर ही जी दिव्य शक्ती आहे ही निर्णय माध्यमातून जेव्हा प्रगट होते ती त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रगट होते. हे जर लक्षात ठेवलं आपण तर वाघ हा वाघासारखाच, तो गाईसारखा नसणार. सिंह सिंहासारखाच, तो बैलासारखा नसणार. कळलं की नाही? कोल्यासारखा, तो रेड्यासारखा नसणार. हे जे प्रगटीकरण जे आहे ना विजेचं,
निन्या माध्यमातून. तसं हे आहे, वीज जशी तशी हे सगळं. म्हणून हा सर्व जो प्रकार आहे हा नीट समजावून घेतला पाहिजे. आणि हा माझ्या वाचनामध्ये आतापर्यंत जे आलेलं आहे आणि मी जे ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये हे कोणीही सांगितलेलं नाही. कळलं की नाही? हे कोणीही सांगितलेलं नाही. पण ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर बऱ्याचशा समस्या आज माणसाच्या निर्माण झालेल्या आहेत त्या सुटतील. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे इन्स्टिंक्टिव्ह नॉलेज जे आहे ते उपजत प्राण्यांकडे असतं, माणसांकडे असतं सगळे. कळलं की नाही? त्याला काय म्हणतात? निद्रा, आहार, भय आणि मैथून, हे 4 प्रकार आहेत. हे सगळे इन्स्टिंक्ट नॉलेजमध्ये आलं. दुसरं काय? नॉलेज बाय ॲक्विजिशन. दुसरं काय आहे? नॉलेज बाय ॲक्विजिशन. म्हणजे काय की आपण व्यवहारातून जे ज्ञान मिळवतो, ऐकण्यातून ज्ञान मिळवतो, वाचनातून ज्ञान मिळवतो, बोलण्यातून ज्ञान मिळवतो, हे जे नॉलेज जे आहे ना ते नॉलेज बाय ॲक्विजिशन. म्हणजे आपण माध्यम कशाचं तरी मिळवतो ते ज्ञान, म्हणून त्याला ॲक्विजिशन, नॉलेज बाय ॲक्विजिशन. तिसरं जे आहे ते नॉलेज बाय इन्स्पिरेशन. त्याला इन्स्पिरेशन हे जे काय ना आणखी वेगळा प्रकार आहे. कळलं की नाही? आता कविता करणारे जे लोक आहेत, पाडगावकरसारखे, कळलं की नाही, किंवा आणखी मोठे मोठे जे कवी होऊन गेले, हे जे कवी त्यांच्याकडे जे नॉलेज प्रगट होतं ना ते नॉलेज बाय इन्स्पिरेशन आहे. ते जे कविता करतात ना तसे तुम्हाला जमणार नाही. तुम्ही करून बघा, ते कविता करतात असं तुम्हाला जमणार नाही. कारण त्यांना ते नॉलेज बाय इन्स्पिरेशन आहे. कळलं की नाही? शोध लागतात, मोठमोठे शोध लागतात. हे जे मोठमोठे शोध लागतात ना त्याच्या ठिकाणी इन्स्पिरेशन असतं, पर्स्पिरेशन असतंच. कारण काय, कुठल्या तरी एका शास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की 99% पर्स्पिरेशन आणि 1% इन्स्पिरेशन, असं त्यांनी म्हटलं आहे. आता त्यांनी म्हटलेला हा त्याचा मोठेपणा आहे, नम्रता आहे त्याच्यामध्ये. पण इन्स्पिरेशनचा भाग मोठा असतो. कळलं की नाही? तुम्ही किती आता पर्स्पिरेशन करणारे किती आहेत, घाम घालणारे किती लोक आहेत? घाम घालणारे लोक अनेक आहेत. म्हणून त्यात सगळ्यांना शोध लावता आले का? शोध लावता आले नाही. म्हणून घाम घाम घालायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर इन्स्पिरेशन त्याच्या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला दिव्य भव्य अनुभवाला येतं. म्हणून कविता ज्या आहेत ते शोध लागतात. ते वक्तृत्व, सगळ्यांनाच वक्तृत्व नसतं. कळलं की नाही? ते सुद्धा एक इन्स्पिरेशनच असते. कळलं की नाही? आता अभ्यासाने येणं वेगळं आणि उपजत येणं. आता लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांच्या ठिकाणी जे गाणं आहे ना ते इन्स्पिरेशनचं आहे. तसा आवाज तुमच्या दुसऱ्यात नाही. ते म्हणतात, गाणं म्हणतात तसं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कळलं की नाही? सुमन कल्याणपूरकर आहे. तर हे सगळी जी मंडळी जी गातात ते सगळे गाऊ शकत नाहीत. सगळे गायला लागले असते त्यांना काही महत्त्वच मिळालं नसतं. पण त्यांना ती देणगी मिळालेली आहे. आपण त्याला देणगी पण म्हणतो, गिफ्ट. कळलं की नाही? ती त्याला निसर्गाकडून म्हणा, परमेश्वराकडून म्हणा, किंवा दिव्यशक्तीमुळे म्हणा, का त्यांच्या वारसा हक्काने म्हणा. कळलं की नाही? त्याप्रमाणे. तर हे जे सगळं जे आहे हे नॉलेज बाय इन्स्पिरेशन. आणखीन एक आहे प्रकार म्हणजे नॉलेज बाय इंट्युशन. कळलं की नाही? इंट्युशन हा इन्स्पिरेशनच्या पलीकडला भाग आहे. कळलं की नाही? नॉलेज बाय इन्स्पिरेशन, इंट्युशन. आता ज्ञानेश्वर बायांकडे जे नॉलेज होतं ते इंट्युशनचं नॉलेज होतं. कळलं की नाही? इन्स्पिरेशनच्या वरचं. कळलं की नाही? त्यांचं ज्ञान हे त्याच्याही पलीकडलं होतं. म्हणून इंट्युशन ज्याला म्हणतात ना तो एक फार महत्त्वाचा ज्ञानाचा प्रकार आहे. तो सुद्धा ती सुद्धा एक गिफ्ट आहे. कळलं की नाही? पण इन्स्पिरेशनच्या वरची ती गिफ्ट आहे. हे मी काय सांगतो आहे की हे जी इंट्युशन ज्याला म्हणतात, आता परमेश्वर
आता परमेश्वर कुठे शिकायला गेला होता? आता एक साधी मूर्ती जर घडवायची असेल, करायची असेल, तर त्या मूर्तिकाराची काय धावपळ, कळलं की नाही? आणि मूर्ती करता 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 ती कशी होईल हेही सांगता येत नाही, कळलं की नाही? पण आपण जर परमेश्वराचं जर पाहिलं, त्या दिव्य शक्तीचं जर पाहिलं, तर तिच्या ठिकाणी जे दिव्य ज्ञान आहे, दिव्य ज्ञान म्हणून परमेश्वराची व्याख्या मी केली ना, दिव्य शक्ती प्लस दिव्य ज्ञान प्लस दिव्य आनंद प्लस दिव्य जाणीव इक्वल टू परमेश्वर, हे मी परमेश्वराची व्याख्या केली होती, कळलं की नाही? तर ही जी दिव्य शक्ती आहे, दिव्य ज्ञान आहे, हे दिव्य ज्ञान जे आहे त्याच्यात तर्फे जे काही प्रगट होतं ना, त्याला अनुसरून आणि डायरेक्ट त्याला इंट्युशन असं म्हणतात. तर ही इंट्युशनसुद्धा गिफ्ट आहे, ही इंट्युशनसुद्धा गिफ्ट आहे. म्हणून हा इंट्युशनचा जो भाग आहे तो काय काय, आता बघा टी व्हीवर परवाच तुम्हाला दाखवलं असेल, मराठी पाऊलं पडते पुढे, त्याच्यामध्ये एक लहान 5-6 वर्षाचा मुलगा काय तो तबला वाजवत होता, ते मृदुंग वाजवत होता, कितीतरी वाद्य तो वाजवू शकतो. आणि त्याची बोटं जर पाहिजे तर एवढी लहान 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 बोटं, पण तो वाजवताना असा वाजवत होता की मोठा तबला का, मोठा तबला वाजवणारा असा तऱ्हेने त्याचे हालचाली, देहबोली म्हणतात ना, ती देहबोली अशी होती की मोठमोठे जे तबला वादक असतात ना त्यांच्यासारखी होती, कळलं की नाही? इतका तो. आता हे आलं कुठून? हे आलं कुठून? हे काय कुठे तो शिकायला गेला नाही. बालगंधर्वाचं जसं म्हणतात, तो अगदी लहानपणी तो गायला लागला. म्हणून लोकमान्य टिळकांनी सांगितलं बालगंधर्व हा, ती पदवी जी दिली ना ती लोकमान्य टिळकांनी दिली, बालगंधर्व. तर त्यांचं नाव खरं आहे नारायण राजहंस, हे त्यांचं खरं नाव आहे. हे मी का सांगतो आहे की नॉलेज बाय इंट्युइशन हा एक प्रकार आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे नॉलेज आहेत. म्हणून आपल्याला जर साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर साक्षात्कार हा इंट्युशनला होतो, हे मला सांगायचं आहे. साक्षात्कार हा इंट्युशनला होतो. इंट्युशन ही गिफ्ट आहे, पण त्याच्या पाठीमागे जसं इन्स्पिरेशन पाठीमागे परस्पिरेशन आहे, तसं इथेसुद्धा काहीतरी परस्पिरेशन असतं. म्हणजे पुण्य ज्याला म्हणतो ना आपण, पुण्य आपल्या गाठी आणि पाठी पाहिजे, म्हणजे त्याला पुन्हा कर्म चांगलं पाहिजे. कर्म चांगलं आपण करतो तेव्हा पुण्य निर्माण होतं ना. म्हणजे त्याने पूर्वी खूप संचित, हा जो शब्द आहे ना हा परफेक्ट शब्द आहे. मनात वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले, असं म्हटलेलं आहे, कळलं की नाही? की संचित हा शब्द वापरलेला आहे. म्हणून हे जे संचित आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि या संचितातून कधीकधी हे नॉलेज बाय इंट्युशन आहे संचितातून आलेलं असतं. आणि संचितामध्ये जे पुण्य आहे ते पुण्यकर्मातून आलेलं असतं. मग शेवटी कर्मश्रेष्ठ, शेवटी महत्त्वाचं काय आहे? कर्मश्रेष्ठ हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे, कळलं की नाही? आपण जे कर्म करतो त्याच्यातून पुण्य निर्माण होते. आता ती पुण्याई जितकी जास्त तितकी ती तुम्हाला इन्स्पिरेशन आणि इंट्युशनकडे नेत जाईल, कळलं की नाही? कळलं की? तर हे सगळं जे आहे ना, हे सगळं जर आपल्याला नीट समजलं ना तर कसला परमार्थात गोंधळ नाही, कळलं की नाही? आणि या सगळ्या गोष्टीचा संबंध आपल्या जीवनाशी आहे. मी नेहमी सांगत असतो की जीवनविद्येने काय केलं, परमार्थ संसारात आणला, आणि बाकीच्याने काय केलं, संसार सोडला आणि फक्त परमार्थाच्याच मागे लागले. हा प्रकार आहे. म्हणून परमार्थाला संसारामध्ये आणलं, कळलं की नाही? आणि इतकंच नव्हे तर संसार असा करा की त्याच्यातून परमार्थ निर्माण आपोआप झाला पाहिजे. निराळा परमार्थच करायचा नाही. जीवनविद्येने आणखीन हा सिद्धांत मांडला की परमार्थाने वेगळा करत बसू नका, संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ निर्माण होईल. म्हणून त्याला जीवनविद्या असं म्हणतात, की नाही? झोपेतून जागृती,
जागृतीतून झोप जशी येते ना, तसं हे आहे की संसार परमार्थ आहे, दोन वेगवेगळे नाहीच आहे. म्हणून संसारच असा करायचा की त्याच्यातून परमार्थाची कळी आपोआप उमलत उमलत त्याचं कमळ झालं पाहिजे, फुल झालं पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी पुन्हा कर्म लागतं. म्हणून कर्माचं महत्त्व जीवनविद्येने फार सांगितलं आहे. प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ, हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे. का शेवटी पुण्य येते कुठून? कर्मातून येते. सत्कर्मातून पुण्य आहे, दुष्कर्मातून पाप, असं आहे. म्हणून सत्कर्म आपण करीत गेलो ना की पुण्याची गाठी वाढत राहते. पण ही पुण्याई गाठी वाढत वाढत गेली पाहिजे. पण आपण काय काय वेळेला त्या पुण्याईचा आपणच क्षय करतो. आता कोणावर तरी बायकोवर रागवणं, पुण्याचा क्षय झाला. तर तू जेव्हा रागवत होत्या तिला दुःख होतं, पुण्याचा क्षय झाला. आपण लोकांची निंदा करतो, पुण्याचा क्षय झाला. आता हे कळत पण नाही लोकांना, आपण पुण्याचा क्षय करतो आहे. पुण्य महत्त्वाचं आहे, पुण्य मिळण्यासाठी कर्म चांगलं पाहिजे. म्हणून आम्ही काय सांगतो, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. मग शेवटी जीवनविद्या ही जी सांगते ना, त्याचा एकमेकांशी संबंध कसा, तो परमेश्वरापर्यंत जातो. म्हणून मी सांगितलं की परमेश्वर हा आपल्या जीवनाचं मूळ आहे आणि फळ आहे. कळलं की नाही? आता प्रश्न निर्माण असा होईल, मग हा भ्रम येतो कुठून? आणि जर भ्रम येतो तर आम्ही त्याला जबाबदार कसे, वगैरे वगैरे प्रश्न येईल. काही लोक असे पण म्हणतात की चाले शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविण. म्हणजे आम्ही जे बोलतो करतो ते कोण, त्याच्या देवाच्या सत्तेने चालतं असं. मग आता दारू आम्ही पितो ते त्याच्याच सत्तेने, आम्ही एकमेकांची डोकी फोडतो त्याच्याच सत्तेने, आम्ही एकमेकांची निंदा करतो त्याच्याच सत्तेने. का बोलविता धनी तो आहे ना. म्हणून या ठिकाणी गोंधळ आहे. परमार्थात जे गोंधळ आहेत ना ते या ठिकाणी आहे. आणि हा गोंधळ जर दूर झाला नाही तर लोक गोंधळात पडतात, संसार त्यांचा बिघडतो. परमार्थ तर वाऱ्यालाही यांचा राहत नाही. कळलं की नाही? म्हणून संसार ना परमार्थ ना संसार, तुका दोहीकडे चोर, असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. ते ह्या अर्थ. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सद्गुरूशिवाय कळत नाही. ह्या गोष्टी सद्गुरूशिवाय कळत नाही. आणि हे सद्गुरूकडून नुसतं कळून उपयोग होत नाही, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याचं चिंतन झालं पाहिजे, ते पुन्हा 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 त्याचं श्रवण केलं पाहिजे. कळलं की नाही? तर काय काय लोक म्हणतात तेच तेच काय ऐकायचं. एक म्हणजे तेच तेच नसतं एक गोष्ट, आणि दुसरं तेच तेच ऐकायचंही असतं. तुम्ही दररोज का जेवता? मग दररोज तुम्ही जेवता, दररोज भात खाता ना, तोच भात दररोज कशाला खाता? गव्हाची पोळी खाता ना, 30 गव्हाची पोळी दररोज कशाला खाता? इथे तुम्ही असं म्हणता का? इथे म्हणत नाही. बायको तुमची 30 आहे, मग काय सोडा? नवरा तोच त्यालाही सोडा. हे बोलणं जे आहे ना ते ज्याला काही करायचं नसतं ना ते बोलतात. कळलं की नाही? ज्यांना काही करायचंच नसतं. आता अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. त्याला रिव्हिजन हा शब्द आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकणं हे सुद्धा रिव्हिजनच आहे. हेच लोकांना समजत नाही. आणि रिव्हिजन नाही तर व्हिजन नाही. नो रिव्हिजन नो व्हिजन. म्हणून लोक इतके अज्ञानी असतात आणि मोठमोठे लोक बोलतात. हो, ते स्वतःला मोठे ज्ञानी समजतात ना, ते म्हणतात गुरुवीर पाहिजे कशाला? अरे तू गुरुशिवाय शिकलाय काय? प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो. प्रत्येक गोष्टीला आई ही पहिली गुरु, तिच्यापासून आपण शिकतो. ती जर अडाणी असेल ना तर सगळं वाट लागते. ती तंबाखू खाणारी आहे आईचे, तर ती मुलंही तंबाखू खाणार. कळलं की नाही? म्हणून आई पहिली. आणि गंमत अशी आहे, ते जे ऐकतात ना त्याचा संस्कार जास्त असतो. जे पाहतात त्याचा संस्कार असतो. तुम्ही जे कराल ना ते मूल करणार, जे तुम्ही ऐकाल ना
ते बोलणार. म्हणून भाषा बघा, लहान मूल बोलतात भाषा कुठली, आपण जी भाषा बोलतो ते ती बोलतात. इंग्लिश भाषा बोलतं का ते? नाही, कारण आपण इंग्लिशच बोलत राहिलो तर ते इंग्लिश बोलणार, पण मराठी बोलत राहिलं तर ते मराठी बोलणार. तर हा जो प्रकार आहे हा समजून घेतला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये इतकी कॉम्प्लिकेशन्स आहेत. परमार्थ हा विषय जो आहे ना, त्याच्यामध्ये एवढ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्या गुरुकडून समजून घेतल्याशिवाय होत नाही. कळलं की नाही? म्हणून श्रवणेची मोक्ष मिळे असं म्हटलं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज. कळलं की नाही? तुला कशा म्हणजे नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. पण नारायणाचं चिंतन करायचं म्हणजे कोणाचं करायचं? म्हणून तुकारामाला म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता सद्गुरूंचे पाय धरायचे की न धरायचे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.